भारतातल्या बहुतांश कुटुंबांमध्ये कुटुंब नियोजनाचा भार हा प्रामुख्याने महिलांच्या खांद्यावरच टाकला जातो. आकडेवारीबाबत गुगलवर शोध घेतला असता भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 2008 ते 2019पर्यंत 5.16 कोटी लोकांची नसबंदी करण्यात आली. यामध्ये पुरुषांची नसबंदी करण्याचे प्रमाण भारतात फक्त 3% होते. तर 2019मध्ये सकाळच्या बातमीनुसार राज्याचे प्रमाण 16%. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणवल्या व हिनवल्या जाणाऱ्या धडगाव तालुक्यात जास्तीत जास्त म्हणजे डॉक्टर रवींद्र चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2023-24 व 24-25पैकी सप्टेंबर 24पर्यंत धडगाव तालुक्यात पुरुषांचे 1192 तर महिलांचे 118 एवढ्या शस्त्रक्रिया झाल्यात. म्हणजेच पुरुषांचे प्रमाण 91%च्या वर करून तथाकथित सुशिक्षित समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. हे आहेत नर्मदा जीवनशाळेचे रोहिदास गुरुजी, ज्यांनी 2 अपत्यांवर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली. जाणून घेऊया त्यांची कहाणी त्यांच्याच जबानी. सुरुवाती तर मला हे समजलं नव्हतं की कुटुंब नियोजन कसं करता येईल. आमचे वडिलोपार्जित एक म्हातारा आम्हाला सांगायचा की एक जडीबुटी औषध असतं, तिचं नाव वांजी वेडी काहीतरी नावाचं, त्या वेलचं नाव होतं. मग त्याच्यात आमचे वडिलोपार्जित जे आमच्या वडिलांसोबतचे बुजुर्ग होते, ते म्हणायचे की आम्ही त्या वेलीच्या मार्फत कुटुंब नियोजन करून घेतो. अशातली आमच्या गावातली जे प्रौढ व्यक्ती होती ती सांगायची. मी शिरवे या गावात शाळेत जात असताना तळोद्यामध्ये असं एक आरोग्याच्या प्रेरणा देणारं एक बर्ड होतं. ते मी वाचलं की त्याच्यात हम दो हमारे दो असं काहीतरी लिहिलेलं होतं. मी तेव्हा काही विवाहित नव्हतं, पण असं आपण कुठंतरी लोकांमध्ये ही माहिती द्यावी आणि आपण पण हे करावं. आणि माझ्या मनात पहिलं सुरुवातीपासून हे होतं की मी पुढं शिकून मी डॉक्टर होईन किंवा काहीतरी बनेन. ह्या प्रेरणा ह्या मनात भावना असताना मला ते आरोग्य सेवेचं जे बोर्ड होतं किंवा ती एक पाटी होती ती दिसली आणि ते मनात माझं असं रुजलं होतं की पुढं जाऊन आपण काहीतरी हे एक निर्णय घ्यायचं आहे. मग मी माझ्या दुर्दैवाने मी काही 12वीपर्यंत शिकलो. त्यानंतर माझं 2003ला लग्न झालं. नसबंदी या शस्त्रक्रिया केल्याने जंगलात चढता येणार नाही किंवा पुढील काम करता येणार नाही आणि आपले जर आपण करून घेतलं पुरुषांनी तर बाई परत आपले दुसऱ्याशी संबंध साधेल, अमक डमक काहीतरी ते आम्हाला प्रत्युत्तर द्यायचे लोक. परंतु आम्ही त्यांना असं समज घातला की जेवढी जी आज मर्दांगी आहे किंवा ताकद आहे तीच ताकद राहते. पुरुष नसबंदी केल्यानंतर सगळं काही आपलं काढून घेतात अशातली गोष्ट नाही आहे. पण आम्ही लोकांना सांगत असताना आता पूर्ण अंध भावनेच्या भाषेत सांगत होतो. पण जेव्हा मला माझे पण 2 मुलं झाली आणि मी एवढा निर्णय घेतला होता त्या सरांचा आणि मी जनजागृतीच्या याच्यामध्येच मला प्रेरणा मिळाली होती की कुटुंब लहान हे सुखी जीवन जगायचं आणि सगळं काय हे माझ्या मनात पक्कं ठाम होतं. आणि त्यानंतर मी जेव्हा ऑपरेशनाला माझ्या शस्त्रक्रियेसाठी मी तयार झालो त्या दिवशी सर तर खरं मी माझ्या घरच्यांना कोणाला सांगितलं नाही. तेव्हा मला मेडिकल ऑफिसर रेवती जोशी म्हणून आमच्या आपलं बिलगाव PSCचे डॉक्टर्स होते, त्यांना पण मी सांगितलं नाही. आणि मी ज्या आरोग्य सेवकांबरोबर काम करायचं, राकेश पावरा म्हणून शहाद्याचे होते आणि मसूरकर सिस्टर म्हणून होत्या, तेव्हाची मला मी पण त्यांना सांगितलं नाही की मी पण एक तुमचा पेशंट आहे मी या शस्त्रक्रियेचा. परंतु मी जेव्हा आमचा जो कॅम्प लागला होता, आधी कुठं खुंटामोडीला जायचं, आम्ही चलवड PSCला जायचं. नंतर मग जेव्हा मी
जेवढे पेशंट काढले होते, मी स्वतःहून ज्या लोकांना प्रवृत्त करून त्या लोकांना काढले. मी एकदाचे 13 पेशंट घेऊन गेलो आणि मी 14वा पेशंट होतो त्याच्यात. तर जोडीदार पण सांगायचा मला, की "तू कशाला?" पण मी त्याला सांगितलं, "दुसऱ्याला सांगू नको. कारण मला कुटुंब नियोजनाचं मी करणार आहे मी स्वतः आणि मला एवढेच मुलं, 2 मुलं आणि हे दुसरं काही मला पुढचं मागचं बघायचं नाही. पण मला फक्त 1 मुलगी, 1 मुलगा झाला याच्यावरच पूर्ण करायचं आहे." मी जेव्हा त्या लाईनमध्ये उभं होतो, तेव्हा आमचे जे मेडिकल ऑफिसर्स होते रेवती जोशी, ह्या पण माझ्याकडं बघायच्या टकमक, "मॅडम मला एवढंच." घरच्यांना विचारलं का? घरच्यांची पण राजी आहे म्हटलं. बाईला विचारलं का? हां, बाईला, आईला, बाबाला सगळ्यांना विचारून घेतलं. ताई मला एवढंच करायचं आहे." जेव्हा ऑपरेशन माझी शस्त्रक्रिया करत असताना पूर्णपणे आपण बधीरपणेत नसतो. आपली काय हे सगळं हे शुद्धीवरच राहतं. मग जेव्हा लोकांचं म्हणणं होतं, की डायरेक्ट काढून द्यायचे किंवा नस तोडून घेतात. परंतु त्या सगळ्या खोट्या भावना असतात लोकांच्या. माझी स्वतः शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी माझ्याच वयातल्या तरुणांना प्रवृत्त करून घेतलं, की माझ्या हातूनच 150च्या वरती युवा 2 मुलांवर किंवा 3-4 मुलांवर करायला तयार झाले आणि तसंच झालेलं आहे. नवऱ्याने 2च मुलांवर ऑपरेशन केलं, बायकोला किती आनंद झाला. ರಾಗುನೆ ಒತ್ತಲು ಪರಿವಾರ ಓದಣೆ ತೆಲ್ತ ಪೂರಿ ಹಬಿ ಜೀವನ देखणो करेन आता कोल्लो हे लागतलो. तो बसला होता काय? मैं बिना फुचा इम बाबा बिना फुचो एर बणहा बिना फुचो एरे रे जनावलो मैं भी तीसरा देह पर कोइला ऑपरेशन करे नाविन ते ठिकाणी मुंड गेलो काय नाही ಮುಂದೂರ್ ನಾಗೋಯು ಯೂಸ್ ಪೂರ್ಯ ಪೋರೆ ಕುತ್ ಸುರುನೆ ಕಹ ಗೈला ಕೊನೆಯ ಕುಟುಂಬ ಮೈला जुलतोता तो भी चलते काय? मी ना जुली च आखो देखणो तलो जीवने ने पुरियाम भी करिने खेतीवाड़ी ने बोदिनी परिवार बोदिनियो तो पुरियाम भी जारिक जीवने देखणो करिन काही ना कोयम आखा बाई वाला काय नहीं गोया ने आखा या माटीच गोयला तेरे तुमरे तकदीर वाले छे ते बायरा जास्ती कामावतलो हाँ खेतों भी आवतलो गरम भी आवतलो पानी भी आंब्रो सेटलो तेल तो माटी से तेल तो यो जेठे नत्र जे को माटी लोकने हतरा बोझ आखलतला बायरा तंत आठे आते भी हम पर होंदारे केतार भी खेतों भी माटीन जाती कमी बायरा जास्ती आवतलो करीन इंद्रा मन पासंग या माटीन जाते ಅಂತ देखतला नाही बे बायरा जास्ती कामावतलो आपुसे तलता जारिक ते बे हलका आवतलो करीन. आपण जर मागील 4-5 वर्षाचा जर पाहिलं तर 20-21 मध्ये 549 झालेले आहेत. नंतर 21-22 मध्ये 423 झालेले आहेत. 22-23 ला सर्वात हायेस्ट 996 झालेले आहेत. 23-24 मध्ये 491 झालेले आहेत आणि यावर्षी सुद्धा आम्हाला 1000च्या वर मानस आहे आमचं. तर 648 यावर्षी केसेस झालेल्या आहेत. ह्या इथं सुरुवातीला म्हणजे ऑपरेशन थिएटर वगैरे किंवा लॅप्रोस्कोपी ह्या गोष्टी सुरुवातीला नसल्या कारणाने सोपी आणि बिनटाक्याचं ऑपरेशन असल्यामुळे सुरुवातीला ट्रेंड पडला आणि त्यानंतर आरोग्य कर्मचारी आणि लोकांमध्ये जाऊन जनजागृती केली आणि जनजागृतीचा असा की मागील आता 10-12 वर्ष जेव्हा आपण ट्रेंड पाहिला तर इथल्या लोकांमध्ये प्रॉपर आदिवासी भाग जरी असला तर पुरुष महिला भेदभाव नाही विशेषतः आणि त्यातल्या त्यात की महिलांनी पुरुषांना सांगितलं किंवा पुरुष स्वतःहून महिलांची काळजी घेऊन हे पुरुष नसबंदीसाठी येत असतात. दडगाव तालुक्याचा एक मला अभिमान अशी गोष्ट सांगावं वाटतं की महिलांवर लादलं जात नाही आहे ऑपरेशनचं. हे मला एक प्रकर्षाने जाणवलं की महिलांना ऑपरेशनसाठी लादलं जात नाही आहे.
की मी पुरुष आहे, माझी मर्दानगीवर परिणाम होईल, किंवा माझं कामाचं याच्यावर व्याप आहे, तुला स्त्री आहे, तुला घरातलंच काम आहे, मग तू ऑपरेशन कर, असं कुठल्याही प्रकारचं दिसलं नाही आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा वाटला की पुरुष स्वतःहून येता पण आहे आणि महिला पण त्यांना प्रोमोट करत आहे. प्रोमोटर जे आहेत आपले आशा वर्कर, एक त्यांचं थोडंसं मानधन अजून वाढलं तर अजून हा संख्या वाढू शकते. आणि लाभार्थ्याचं मानधन वाढलं आणि एक सर्जनला पण एक 100 रुपये आहे, ह्याचं मानधन थोडंसं अजून शासनाने वाढलं तर तर त्याच्यामध्ये काय होईल की लाभार्थ्याला पण बऱ्यापैकी लाभ मिळेल. आपल्याकडे महिला आणि पुरुष संतती नियमनाच्या शस्त्रक्रिया ह्या कायमस्वरूपी पद्धती म्हणून वापरल्या जातात. त्याच्यापैकी पुरुष नसबंदी ही सगळ्यात सोपी, जास्त वेळ न घेणारी, जास्त काही त्रास न होणारी आणि एक चांगली अशी ही पद्धत आहे. आणि स्त्री शस्त्रक्रियेच्या मानाने कधी पण पुरुष नसबंदी ही चांगली आणि सोपी पद्धत असं मला वाटतं. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया महिलांची असते का पुरुषांची असते? महिलांची गुंतागुंतीची वाटते मला, कारण ही डे केअर प्रोसिजर आहे. सकाळी पेशंट येतो, ॲडमिट होतो, ॲडमिट झाला, रक्त तपासली झाले की एक 3 ते 4 मिनटात होते. आणि ह्या शस्त्रक्रियेमध्ये फक्त आपण स्क्रोटमचा पार्ट आहे, तिथं थोडंसं कुठला बी टाका लागत नसल्यामुळे थोडंसं ओपन करून वास काढून आपण तिला लायगेट करत असतो. आणि स्त्री शस्त्रक्रियामध्ये आपण पूर्णतः पोटाचा भाग उघडत असतो, त्याच्यामुळे ती मोठी शस्त्रक्रिया धरली जाते, मेजर सर्जरीमध्ये येते ते. आणि पुरुष नसबंदी सोपी, इझी, टाके पण लागत नाही, त्याच्यामुळे याच्यात गुंतागुंतीचा जास्त काही प्रश्नच उद्भवत नाही. एका दिवसात परत एका दिवसात सकाळी ॲडमिट होतो पेशंट, ॲडमिट झाला की त्याच्या आपण रक्त तपासण्या करतो आणि त्याच्यानंतर एक 4 ते 5 मिनटाची प्रोसिजर, नंतर त्याला आपण पोस्ट ऑफ केअर देतो आणि 3-4 तासानंतर आपण त्याला सुट्टी करतो आणि 3 दिवसानंतर तो आपल्या रुटीन कामाला येऊ शकतो. जास्त काळजी करायची गरज नाही, जास्त कुठली केअर घ्यायची याला गरज पडत नाही. सर, आतापर्यंत आपण किती शस्त्रक्रिया केल्या असेल पुरुषांच्या? आतापर्यंत आम्ही 7 ते 8 हजार पुरुष शस्त्रक्रिया केलेल्या आहे याच तालुक्यामध्ये? या तालुक्यात. आणि पाहायला गेलं तर दुर्गम भाग असून इथं इतर भागाच्या तुलनेने सगळ्यात जास्त या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया होतात. ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण एकीकडं हे म्हणत राहतो की दुर्गम भाग, आणि दुर्गम भागामधले जे पुरुष आहे ते स्वतःहून स्वयंस्फूर्तीने येतात आणि ते शस्त्रक्रिया करून घेतात आणि त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा आनंद वाटतो की एक कमी वेळात आपली सर्जरी झाली. बऱ्याच पुरुषांच्या मनात प्रश्न असेल की माझ्या मर्दानगीवर परिणाम होईल, त्यांना सर्जनने दिलेलं हे उत्तर. पुरुष शस्त्रक्रियेबाबत हे एक चुकीचा गैरसमज पसरलेला आहे. भरपूर लोकांना असं वाटतं की नस कापली जाते, हा नस शब्दामुळे तो गैरसमज पसरला आहे. आपण कुठल्या बी नर्स किंवा कुठल्या बी आर्टरीला आपण इजा पोहोचवत नसतो किंवा कापल्या जात नाही. फक्त जी आपली शुक्रजंतू वाहून नेणारी नळी आहे तिला आपण फक्त सील करत असतो. त्याच्यामुळे त्याचा संबंध कुठल्या बी मर्दानगीशी नाही किंवा कुठल्याही याच्याशी नाही. त्याच्यामुळे हा गैरसमज सगळ्यांनी मनातून काढून टाकला पाहिजे की पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेमुळे मर्दानगी जाते किंवा आपली शक्ती कमी होते, असं हे बिलकुल होत नाही असं.